नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपले 13 पर्यंत क्वेश्चन कंप्लीट झाले होते. आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 14 मध्ये काय दिलं आहे बघा. फाइंड द नंबर ऑफ गुड क्वालिटीज ऑफ ॲन आयडियल किंग विथ द हेल्प ऑफ गिवन ग्रिड. यू कॅन यूज एनी लेटर नंबर ऑफ टाइम्स. हा जो क्वेश्चन आहे तसं बघितलं तर आपला जो यांची एक ॲन्सर शीट असते, त्या ॲन्सर शीट प्रमाणे हा क्वेश्चनच रॉंग आहे असं त्यांनी सांगितलं आहे. पण तरी पण आपण थोडासा मी प्रयत्न केला आहे की आपल्याला काय करायचं, इथं लिहायला पाहिजे होतं यू कॅन यूज एनी लेटर एनी नंबर ऑफ टाईम. इथं अजून एक एनी पाहिजे होतं असं मला वाटतं. ठीक आहे, हे जे लेटर्स दिलेले आहे ना, हे तुम्ही किती वेळेस है ना किती वापरू शकता. तर याच्यामध्ये बघा मला एक 2-3 क्वालिटीज याच्यामध्ये दिसल्या. एका आयडियल किंगमध्ये असायला पाहिजे. एक तर आहे NO बी, त्याच्यानंतर L आणि E, नोबेल है ना. एक असायला पाहिजे तो नोबेल, NOBLE, नोबेल असायला पाहिजे. त्याच्यानंतर काइंड KI है ना. त्याच्यानंतर N आणि D, काइंड पण असायला पाहिजे. दयाळू असायला पाहिजे, राजा. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय असायला, ब्रेव BRAVE, ब्रेव पण असायला पाहिजे. ठीक आहे, BRAVE. तर हे ज्या क्वालिटीज आहे एका आयडियल किंगमध्ये असायला पाहिजे. ठीक आहे. तर माझ्या हिशोबाने याचा आन्सर ॲक्च्युली 2 असू शकते, होऊ शकते 4 पण असू शकते याच्यामध्ये. आता मला बाकीचे वर्ड नाही मिळाले, होऊ शकते 4, 6 काही पण ॲन्सर असू शकते. पण याचा जो ॲन्सर आहे ॲन्सर शीटमध्ये नाही दिलेला आहे. याला ह्या क्वेश्चनला रॉंग क्वेश्चन म्हणून म्हटलेलं आहे. रॉंग आहे हा क्वेश्चन. हा जो क्वेश्चन आहे हा रॉंग आहे. ॲज पर द जे यांची ॲन्सर शीट दिलेली असते त्या शीटनुसार हे रॉंग आहे. ठीक आहे. तरी पण आपण बघूया 3 याच्यात वर्ड तयार झाले. ठीक आहे. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन. आता क्वेश्चन नंबर 15 बघा काय म्हणतं आहे. राईट द कॉन्टेक्स्च्युअल मीनिंग ऑफ द अंडरलाइंड वर्ड्स. ठीक आहे. इथं एक सेंटेन्स दिला आहे, त्याच्यामध्ये एक वर्ड दिला आहे बघा, अंडरलाईन केलेला आहे. शी लुक्ड ॲट द पोल्स अँड इमिडिएटली सेड दॅट दे वेअर नॉट रिअल. है ना, एक लेडी आहे, तिने त्या पर्लकडे बघितलं आणि इमिजिएटली सांगितलं की ते रिअल नाही आहे. तर लुक डॅटचा इथं मिनिंग काय असणार आहे, तर याच्यामध्ये टू कंटिन्यू नाही आहे, टू सीक इन्फॉर्मेशन पण नाही आहे, टू कम टू एंड पण नाही आहे, तर टू एक्झामिन केअरफुली. लुक डॅट म्हणजे तिने बघितलं, पण कशा पद्धतीने बघितलं, एक्झामिन केलं तिने, है ना, एक्झामिन केअरफुली केलं आणि लगेच सांगितलं की दे वेअर नॉट रिअल. ठीक आहे. तर ऑप्शन येतं याचं ऑप्शन नंबर 2. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 16 काय म्हणते. फाइंड 2 करेक्ट ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द गिवन सेंटेन्स. एक सेंटेन्स दिलं आहे. द शिप सस्टेंड हेवी डॅमेज अँड द कॅप्टन डाईड अ ग्लोरियस डेथ. आता इथं बघा या सेंटेन्समध्ये काय झालं, एक शिप आहे ती डॅमेज झाली आहे. पण कशी डॅमेज झाली, खूप जास्त हेवी डॅमेज झाली आहे. म्हणजे डॅमेज झाली आहे पण त्याचं ॲडजेक्टिव्ह काय आहे, खूप जास्त. त्याच्यानंतर अँड द कॅप्टन डाईड अ ग्लोरियस डेथ झाली आहे, पण कशी झाली आहे, ग्लोरियस डेथ झाली आहे. तर याच्यामध्ये 2 आपल्याला ॲडजेक्टिव्ह चूज करायचे. तर हे 2 ॲडजेक्टिव्ह, एक आहे हेवी आणि एक आहे ग्लोरियस. तर हे जे 3rd आणि 4th ऑप्शन आहे याचा आन्सर. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 17. आयडेंटिफाय द टाईप ऑफ क्लॉज ऑफ द गिवन सेंटेन्स. क्लॉज म्हणजे काय होते, 2 उपवाक्य. एक जो वाक्य आहे ना याच्यामध्ये 2, एक पूर्ण सेंटेन्समध्ये 2 वेगवेगळे सेंटेन्स आहे. एक सेंटेन्स बघा काय, नो वन नोज, कुणालाच माहिती नाही आहे. हाऊ ओल्ड शी इज, हा एक क्लॉज आहे आणि हा एक क्लॉज आहे. असे 2 क्लॉज आहेत. ठीक आहे. हा एक क्लॉज आहे आणि हा एक क्लॉज आहे. तर याच्यामध्ये हा कुठल्या टाईपचा क्लॉज आहे हे सांगायचं आपल्याला. तर इथं बघा हाऊ ओल्ड शी इज कुठल्या तरी एका लेडीबद्दल म्हणलं आहे. आता लेडी म्हणजे काय झालं, नाऊन झाली. तर याचा जो क्लॉज आहे तो कुठला येतो आहे, नाऊन क्लॉज. ठीक आहे. चला आता बघूया आपण क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन नंबर 18मध्ये बघा आयडेंटिफाय द करेक्ट डायरेक्ट स्पीच फॉर द गिवन इनडायरेक्ट स्पीच. एक इथं इनडायरेक्ट स्पीच दिलेलं आहे. म्हणजे इनडायरेक्ट आणि डायरेक्ट स्पीच काय असते, जसं हा जो आहे ना, डिक सेज दॅट ही हॅज वन्स बीन टू स्पेन.
जो डिक नावाचा मुलगा त्यांनी सांगितलं, तो म्हणाला है ना, डिक सेज, तो म्हणाला, डिक म्हणाला की तो एकदा स्पेनला गेला होता. तर ते हे झालं इनडायरेक्ट, म्हणजे कुणीतरी डिकनी जे म्हटलं होतं ते सांगतो आहे कुणाला तरी, ठीक आहे ना. तर हा इनडायरेक्ट आहे. डायरेक्ट म्हणजे काय होणार, डिक डायरेक्टच बोलणार, स्वतःच बोलणार. जर डिक हाच सेंटेन्स जर डिक स्वतः बोलेल म्हणजे डायरेक्ट बोलेल, तर त्यावेळेस काय म्हणेल तो, तर डिक काय म्हणणार, डिक सेज ही वॉज तर म्हणणार नाही, ही हॅज तर म्हणणार नाही, कारण तो स्वतःच आहे डिक, आहेत ना. तर डिक सेज आय हॅव वन्स बीन टू स्पेन. त्याचा ऑप्शन येतो आहे सेकंड नंबर, की मी एकदा स्पेनला गेलेलो होतो. ठीक आहे, ऑप्शन 2 आन्सर आहे याचा. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 19 बघा आता. आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच. आय वॉन्डर्ड लोनली ॲज अ क्लाउड. आता इथे बघा, हे जे फिगर ऑफ स्पीच आहे ना, इथं जेव्हाही एखाद्या सेंटेन्समध्ये ॲज अ क्लाउड आलं, ॲज अ वर्ड जर आलं ना, तर ते सिमिली असतात. ठीक आहे, याचे जे फिगर ऑफ स्पीचेस आहे ना, हे तुम्ही बघा, व्यवस्थित बघा, याच्यामध्ये ह्यांचं सगळं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. सिमिली जेव्हाही ॲज अ येतो ना, तेव्हा सिमिली असतो. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 20. चेंज द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम द अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह फॉर्म. अफर्मेटिव्ह म्हणजे असते पॉझिटिव्ह समजा, है ना, त्याला निगेटिव्ह बनवायचं. ॲज सून ॲज ही केम ही टूक ऑब्जेक्शन. तर याला काय करायचं आहे, नो सूनर डिड ही कम दॅन ही टूक ऑब्जेक्शन्स. नो सूनर डज ही केम, है ना. तर याच्यामध्ये ना हा येतो आहे, पहिलाच ॲन्सर येतो याचा. ठीक आहे, इथं काय करायचं आहे, इथं बघा, इथं केम लिहिलं आहे ना, इथं कम आला आणि डीडमुळे हे, ठीक आहे, कमचं केम होऊन जातो. तर याचं नो सूनर डिड ही कम दॅन ही टूक ऑब्जेक्शन्स. त्याचा ऑप्शन येतो आहे ऑप्शन नंबर 1 आन्सर येतो आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 21 बघा आता. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन सेंटेन्स. ही वॉज रिफ्युज्ड, है ना, ही वॉज रिफ्युज्ड ॲडमिशन बाय द गार्ड. तर याच्यापैकी कुठलं ऑप्शन आहे जे ह्या सेंटेन्स, है ना, याच्यासारखंच असायला पाहिजे. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन सेंटेन्स. हा जो सेंटेन्स आहे ना, याचं मिनिंग नाही चेंज झालं पाहिजे. जसं मिनिंग आहे ना, ही वॉज रिफ्युज्ड ॲडमिशन बाय द गार्ड, म्हणजे आतमध्ये यायला गार्डनी त्याला रिफ्यूज केलं, है ना, आतमध्ये यायला. ॲडमिशन म्हणजे आतमध्ये येणे, प्रवेशासाठी त्यांनी गार्डनी त्याला रिफ्यूज केलं. तर द गार्ड रिफ्युजेस हिम ॲडमिशन. द गार्ड वॉज रिफ्युजिंग ॲडमिशन हिम, नाही, द गार्ड रिफ्युज्ड हिम ॲडमिशन. तर थर्ड नंबरचं जे ऑप्शन आहे ना, ते येतं आहे. हे कारण हे पास्टची गोष्ट आहे ना. द गार्ड, है ना, द गार्ड रिफ्युज्ड हिम ॲडमिशन. ठीक आहे ना, इथं रिफ्युजिंग नाही आहे, हे कंटिन्युअस पास्ट कंटिन्युअस टेन्स नाही आहे, है ना. तर द गार्ड रिफ्यूज, त्यांनी गार्डनी रिफ्यूज केलं होतं त्याला आतमध्ये यायला. ठीक आहे, तर याचं ऑप्शन येतं आहे ऑप्शन नंबर 3 आन्सर येतो 3. ठीक आहे, आता बघूया आपण क्वेश्चन नंबर 22 आणि 23. 22मध्ये बघा काय म्हणतं आहे, चेंज द गिवन कंपाऊंड सेंटेन्स इंटू सिम्पल सेंटेन्स. इथं एक सेंटेन्स दिलेलं कंपाऊंड आहे हा, म्हणजे इथं काय केलेलं आहे, हा एक सेंटेन्स दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये अँड करून दुसरं एक सेंटेन्स त्याला कंपाऊंड केलेलं आहे. ठीक आहे ना, त्याला आपल्याला सिम्पलमध्ये चेंज करायचं आहे. तर काय करावं लागेल, हां ना, ही फिनिश्ड हिज एक्सरसाइज अँड पुट अवे हिज बॅग. एक्सरसाइज संपलं की त्यांनी बॅग ठेवून दिला, है ना. तर याच्यामध्ये येणार आहे तुमचं बघा, हॅविंग फिनिश्ड हिज एक्सरसाइज ही पुट अवे हिज बॅग, है ना. हा पहिलाच ॲन्सर येतो याचा, हॅविंग फिनिश्ड हिज एक्सरसाइज ही पुट अवे हिज बॅग. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. द हेडमास्टर ब्लँक गौरव ॲज ही सेव्ड ड्रॉइंग चाइल्ड. चूज टू करेक्ट ऑल्टरनेटिव्स. हेडमास्टर जे आहे, शाळेचे जे मुख्याध्यापक आहे, त्यांनी गौरवचं कौतुक केलं, है ना, है ना. गौरवचं का बरं केलं, ॲज ही सेव्ड ड्रॉइंग चाइल्ड, म्हणजे एका मुलाला वाचवलं. कुठल्या मुलाला, जो वाहत होता, है ना, कुठल्या तरी म्हणजे नदीमध्ये म्हणा किंवा ओढ्यामध्ये तो वाहत असेल तर त्याला असं
वाचवलं त्यांनी. तर काय केलं जे हेडमिस्टर आहे ते हेडमास्टर आहे त्यांनी काय केलं, प्रशंसा केली त्याची, है ना. तर याच्यामध्ये प्रशंसा म्हणजे काय येणार आहे, ॲडमायर्ड, है ना. आणि दुसरं पण आपल्याला 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह करायचे, तर दुसरा ऑप्शन एक असते प्रेज्ड. असे 2 आन्सर यायचे, फर्स्ट आणि सेकंड. ठीक आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन 24. चूज द करेक्ट प्रिपोजिशन. वन डे द बॉय टूक हिज ब्रेकफास्ट अँड एट इट ब्लँक अ पर्लिंग ब्रूक. एके दिवशी एका मुलाने ब्रेकफास्ट घेतला आणि त्याला कुठे जाऊन खाल्ला त्यांनी, पर्लिंग ब्रूक म्हणजे झुळझुळ वाहणारा झरा जो असतो, है ना, तिथे जाऊन खाल्ला. तर ते झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्याच्या बाजूलाच बसणार ना तो, त्याच्या आतमध्ये त्याच्या वर असं तर नाही आहे ना, ऑन ॲट है ना, ऑफ असं तर नाही आहे, त्याच्या बाजूला बसला. तर याचा आन्सर येतो बाय अ पर्लिंग ब्रूक, है ना. एके दिवशी एका मुलाने ब्रेकफास्ट घेऊन गेला आणि कुठे बसून खाल्ला त्यांनी, पर्लिंग ब्रूकच्या शेजारी, है ना. पर्लिंग ब्रूक म्हणजे असते झुळझुळ वाहणारा झरा. ठीक आहे. त्याचा आन्सर येतो सेकंड नंबरचा, बाय. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 25. चूज द करेक्ट WH वर्ड टू फॉर्म अ मिनिंगफुल क्वेश्चन फॉर द गिवन सेंटेन्स. इथे एक सेंटेन्स दिलेला आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला WH म्हणजे विच, वाय, वेअर, है ना, व्हॅन अशा टाईपचे जे शब्द असतात, जे क्वेश्चन ज्याच्यातून क्वेश्चन सुरू होतो, तसे आपल्याला वर्ड याच्यामध्ये 2 वर्ड आपल्याला शोधायचे, है ना. तर कुठले कुठले आहे बघा. ॲन इमेज ऑफ सेलिंग क्राफ्ट वॉज फाउंड ॲट मोहनजोदारो. मोहनजोदारोला काय मिळालं, ॲन इमेज ऑफ सेलिंग क्राफ्ट म्हणजे व्हॉट, याचं व्हॉटचं आन्सर आहे व्हॉट फाउंड. तर व्हॉट फाउंड ॲन इमेज ऑफ अ सेलिंग क्राफ्ट वॉज फाउंड, है ना. तर व्हॉट एक येणार आहे आणि त्याच्यानंतर वेअर, है ना. तर वेअर पण येणार आहे, कुठे, मोहनजोदारोला मिळालं. ठीक आहे. त्याचे 2 येतात WH, व्हॉट आणि वेअर. त्याचं आन्सर कुठलं आहे ते बघा, A and C म्हणजे 3rd नंबरचं ऑप्शन आहे, करेक्ट ऑप्शन आहे. ठीक आहे ना. हाऊ तर नाही येणार, कसं मिळालं थोडी आहे याच्यामध्ये एवढंच लिहिलं आहे, कुठे मिळालं आणि काय मिळालं, है ना. तर व्हॉट आणि वेअर. तर अशा प्रकारे आपले 25 क्वेश्चन याच्यातले कंप्लीट झाले. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मॅथमॅटिक्सचे 26 पासून किती असतात, 75 क्वेश्चन म्हणजे टोटल 50 क्वेश्चन्स असतात मॅथमॅटिक्सचे. ठीक आहे. तर 75पर्यंत आपले जे आहे ते सगळे क्वेश्चन आपण करूया. तर मी प्रयत्न करेल की एका व्हिडिओमध्ये आपल्याला किती करायचे, 50 क्वेश्चन. तर 10 क्वेश्चन तरी आपला एका व्हिडिओमध्ये यायला पाहिजे. ठीक आहे. तर बघूया आपण नेक्स्ट मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन. भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.